नमस्कार। आज आम्ही आहे श्री भैरादेवी मंदिर मोंड या ठिकाणी आणि ही आमची आहे कुलदैवत देवी। या ठिकाणी हे याचं प्रवेशद्वार। या ठिकाणी मोंडकडून येणारा रस्ता आणि या बाजूने वाघोटून येणारा रस्ता यांच्याबरोबर रस्त्यालगत हे आमच्या भैरादेवीचं मंदिर आहे। या मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आता प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल छानपैकी सुंदर असं 2-3 कळस आहेत पांढऱ्या रंगाचे। या ठिकाणी रंगीत या ठिकाणी नक्षीकाम आपल्याला दिसतं। त्याचप्रमाणे समोरचं जे खांब आहे त्या खांबावरती सुद्धा छान प्रकारची नक्षी पाहायला मिळते। जवळजवळ हे मंदिर जे आहे ते 1969 साली बांधलेलं आहे। अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला इसवी सन दिसतं। या बाजूला इथे एक मंदिर आहे शंकराची स्वयंभू पिंडी आणि हा नंदी। त्याचप्रमाणे या बाजूला तुम्ही पाहू शकता एक प्रवेशद्वारच्या लगत या ठिकाणी एक द्वार आहे आणि या ठिकाणी वनराई पाहता येईल मला। वनराईमध्ये विविध प्रकारची झाडे आहेत। त्याच बाजूला या ठिकाणी एक विहीर आहे। विहिरीचं एक छान प्रकारचे थंडगार पाणी या मंदिरामध्ये आपल्याला पाहता येतं। या बाजूला उजव्या बाजूला आणखी एक लहानसं मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये आपल्याला बरेचसे लहान लहान देव नटराजाची मूर्ती पाहता येईल। छान प्रकारची देवीची मूर्ती या ठिकाणी पिंडी आहे। त्यानंतर या बाजूला एक जसं उजव्या बाजूला आहे दार आहे जाण्यासाठी, तसंच या ठिकाणी सुद्धा एक द्वार आपल्याला पाहता येईल। बाजूला तर प्रवेशद्वारामधून प्रवेश केल्यानंतर आपल्याला स्वयंभू श्री देवी भैराई मंदिराचे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मंदिराचा उंबरा आहे। त्या उंबऱ्याला नमस्कार करून छान प्रकारचा हा सभामंडप आपल्याला पाहता येतोय। या सभामंडपामध्ये अशा प्रकारची आसन व्यवस्था केलेली आहेत आलेल्या भाविकांना बसण्यासाठी। छान प्रकारचे हे घुमट आहे वरच्या बाजूला। त्यानंतर आपल्या बाजूला स्वयंभू देवीच्या मकरामध्ये खांबामध्ये आपल्याला पाहता येते। या ठिकाणी ही देवी आहे स्वयंभू देवी आमची कुलदैवता। या ठिकाणी छान प्रकारचं आहे मंदिरामध्ये मंदिर आपल्याला पाहता येते। या ठिकाणचे हे गावकरी आहेत। ओट्या भरण्याचं काम चालू आहे। गारानं ओट्या अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मंदिरामध्ये घेतल्या जातात। मागच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला पाहता येईल त्या ठिकाणचा मागील भाग। छानपैकी चाफ्याचं झाड बहरलेलं नाही, अजून फुलं नाही आहेत, परंतु या ठिकाणी बुंदा बघा किती मोठा आहे आणि या बाजूला फांद्याने लगडलेला आहे पूर्ण प्रकारे। या बाजूला मंदिराच्या या बाजूला एक शेड आहे आणि बराचसा मोकळा भाग भाविकांना येण्यासाठी तुम्ही पाहू शकता। या बाजूने देवळाचा हा कळस तुम्ही स्पष्ट पाहू शकताय। असे कळस
आपण बघू शकतो आणि मागच्या बाजूला ही अशा प्रकारची झाडं आहेत, वनराई आहे. मोंड तळीवरून 4 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. जागृत अशा प्रकारचं देवीचं स्थान तुम्ही पाहू शकता. आम्ही दरवर्षी या ठिकाणी आल्यानंतर देवीचं मनोभावे पूजा करतो. त्याचप्रमाणे त्या घरातील स्त्रिया ज्या आहेत त्या ओटी भरतात दरवर्षी वार्षिक. तुम्हीसुद्धा या ठिकाणी जर आलात तर हे देवीचं दर्शन अवश्य घ्या, आशीर्वाद घ्या देवीचे.